नमस्कार, रामकृष्ण हरी. मी सौभाग्यवती राजश्री वाणी मराठे, पुणे. शोध अस्तित्वाचा साहित्य मंडळ आयोजित 9 दिवस जल्लोष नवरात्रीचा या उपक्रमात मी सर्व साहित्यिकांचे, भक्तांचे मनापासून स्वागत करते. आजची दुसरी माळ म्हणजे नवरात्रीचे 9 रंग, भक्तीचे असे सुंदर असे उमंग आणि सगळे मिळून करूयात जल्लोष नवरात्रीचा. आजच्या दिवशी आपण दुसरी माळ ही ब्रह्मचारिणी या मातेच्या चरणी अर्पण करतो. ब्रह्मचारिणी माता म्हणजे दुर्गा मातेचं दुसरं रूप. ब्रह्मचारिणी माता म्हणजेच ब्रह्म या शब्दाचा अर्थ म्हणजे तपस्या. ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी, वेदस्तत्वम तपोब्रह्म अशी ही तपस्या करणारा अवतार आणि त्याचे सुगंधित असं फुलं देणारा अवतार तो म्हणजे ब्रह्मचारिणी. या मातेबद्दल माझ्या 2 ओव्या म्हणते. दुसरी माझी ओवी ग भक्ती शक्तीच्या रूपाला, वेद तत्व ताप संचित ब्रह्मचारिणी मातेला, कोमल तपस्वी शांतीचे सकला देई वरदान, भोळ्या भाबड्या भक्तांच्या हृदयात तुझला स्थान, उजव्या हाती जप माळ, डाव्या करी कमंडलू, हस्तबंद कमळ पुष्प भक्तांचा उद्धार करू, सुगंधी पुष्प हरित शुभ्र वस्त्राची आवड तुला, धूप दीप मिश्रीचा नैवेद्य अर्पिते तुला, धूप धूप मिश्रीचा नैवेद्य अर्पिते तुझला. अशी ब्रह्मचारिणी आज आपण आपल्या देखील समूहातर्फे दुसरं पुष्प आईच्या चरणी अर्पण करणार आहोत. सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत. वैविध्यरंगी रचना आणि त्या रचनेमधून प्रत्येक साहित्यिकाने घातलेली साध नारी शक्तीला ते आपण आज अनुभवणार आहोत. तर मग मी सर्वप्रथम आता निमंत्रित करते अनिताताई गुजर यांना. बघू बरं ताई आता काय रचना घेऊन येत आहेत. बरं, अनिता नरेंद्र गुजर आपणा सर्वांचं स्वागत करते आणि आई जगदंबेचरणी मी माझी एक रचना सादर करते. नवरात्रीचा सण दर्शन अंबेचं घेऊ, आई जगदंबे चरणी हळदी कुंकू वाहू. नवरात्रीचा सण दर्शन अंबेचं घेऊ, आई जगदंबे चरणी हळदी कुंकू वाहू. वंदू महिषासुर मर्दिनी करवीर त्या निवासिनी, तुळजापूरची भवानी आई माहुरगडची रेणुका राणी. आदि माया शक्ती सोहळा डोळ्याने पाहू, आई जगदंबे चरणी हळदी कुंकू वाहू. आदि माया शक्ती सोहळा डोळ्याने पाहू, आई जगदंबे चरणी हळदी कुंकू वाहू. अष्टभुजा वरदायिनी अंबा जगदाची स्वामिनी, सूर्य चंद्रचे तेज झळके आई तुझ्या गलोचनी. गाऊनी गुणगान श्रद्धेने कपाळी अंगारा लावू, आई जगदंबे चरणी हळदी कुंकू वाहू. गाऊनी गुणगान श्रद्धेने कपाळी अंगारा लावू, आई जगदंबे चरणी हळदी कुंकू वाहू. करूया आरती आईची सोनियाच्या गताटी, खण नारळाने भरू आई जगदंबेची ओटी. परम पवित्र क्षेत्र तेथे वस्तीला राहू, आई जगदंबे चरणी हळदी कुंकू वाहू. परम पवित्र क्षेत्र तेथे वस्तीला राहू, आई जगदंबे चरणी हळदी कुंकू वाहू. नवरात्रीचा सण दर्शन अंबेचं घेऊ, आई जगदंबे चरणी हळदी कुंकू वाहू. आई जगदंबे चरणी हळदी कुंकू वाहू, आई जगदंबे चरणी हळदी कुंकू वाहू. आई अंबेचा उदो उदो. धन्यवाद. खूप छान ताई. आपली रचना खरोखर मनाला भावणारी होती. तुम्ही या शब्दातून, रचनेतून 3.5 शक्तिपीठांचं आदिमायेचं वर्णन
खूप छान निभावलं आणि प्रत्येक देवीच्या शक्तिपीठाच्या अवताराला तुम्ही आमंत्रित केलं आणि सांगितलं की आई सगळ्यांचा उद्धार कर आणि सगळ्यांना सुखी ठेव. तुझा कृपाहस्त हा आमच्या मस्तकावर असेल तर नक्कीच आमचं जीवन सुखकर होईल. अशा खूप अप्रतिम सादरीकरणानंतर आता मी निमंत्रित करते आहे सुनंदाताई अमृतकर. आता ताई अजून कोणती विविध रंगी अशी रचना घेऊन येत आहेत बघा. चला तर मग बघूयात बरं. नमस्कार, मी सुनंदा सुरेश अमृतकर. शोध अस्तित्वाचा साहित्य मंडळ आयोजित नवरात्र उत्सवात एक देवीवरची स्वरचित कविता सादर करत आहे. देवी महालक्ष्मी. देवदानव घुसळून समुद्रमंथन करती, देवदानव घुसळून समुद्रमंथन करती, सौंदर्यखणी लक्ष्मीसह 14 रत्ने येती वरती. कमलासनात बसुनी क्षीरसागरातून वर, लीला नाटक सूत्रधार भाळला पहा तिजवर. पुराण कथा सांगतात भृगु ऋषी ख्यातीची कन्या, नाव तिचे महालक्ष्मी, सगुण संपन्न अनन्या. ऐश्वर्य सौंदर्य समृद्धी शांती सत्य न्यायनीतीची, अधिष्ठात्री धनधान्याची, आहे ख्याती विष्णुपत्नीची. नवरात्रीत अष्टमीस सवाष्णी घागरी फुंकती, शुभ्र तांदूळ पिठीतून लक्ष्मी मातेस साकारती. साडी चोळी अलंकाराने महालक्ष्मीला शृंगारती, मुखावरच्या तेजापुढे सूर्यचंद्रही फिकुटती. सन्मार्गावर चालण्यास देते बुद्धीला ती प्रेरणा, श्री सुक्त जपता आधार स्थिरता मिळते जीवना. संकट समयी रक्षण माता महालक्ष्मी करते, भजन पूजन कीर्तन सेवा तिजला आवडते. भक्तिपूर्वक उपासना नित्य ठरते फलदायी, वांछिलेले लाहो सर्वास होते जीवन सुखदायी, होते जीवन सुखदायी. धन्यवाद. सुनंदाताई किती गोड रचना, किती छान. देवीचं महात्म्य, महालक्ष्मीचं महात्म्य म्हणजे अगदी समुद्रमंथनामधून जे 14 रत्न प्राप्त झाले त्याचं वर्णन तुम्ही इतक्या छानरित्या मांडलं. खरोखर हे सगळं वर्णन ऐकून, महात्म्य ऐकून नक्कीच आमच्या ज्ञानात थोडीशी का असेना भर पडली. इतकं महात्म्य तेजस्वी आहे महालक्ष्मीचं की तिचं नाव जरी घेतलं तरी आपल्या घरात सुख नांदतं. इतकं ताकद ह्या एका नारीमध्ये आहे आणि ती नारी म्हणजे आमची लक्ष्मी. लक्ष्मीशिवाय आपलं सारं काही व्यर्थ आहे. आणि तुम्ही खूप छान शब्दांनी लक्ष्मी मातेचं वर्णन करून देवीला साथ घातली आणि सांगितलं की लक्ष्मी माता अशीच तुझी कृपा आमच्यावर निरंतर असू दे. असं छान छान रचना आपण ऐकत आहोत आणि श्रवण तृप्तता आपली होत आहे. याच्यानंतर आता आपल्या सगळ्यांचे बंधुराज म्हणजे धनंजय इंगळे दादा बघूयात बरं असंच एका नारीचं कुठल्या प्रकारात वर्णन करतायत तर. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. शोध अस्तित्वाचा साहित्य मंडळ आयोजित नवरात्र उत्सवात मी धनंजय इंगळे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. एक सुंदरशी रचना सादर करणार आहे. रचनेचं नाव आहे नारी. नारी नारी तू ग भारी, नारी तू ग भारी, संस्कृती जपते सारी, नारी तू ग भारी, संस्कृती जपते भारी, कलागुणांची तू उपासक, तूच माय भवानी न्याय. नारी तू ग भारी, संस्कृती जपते सारी, कलागुणांची तू उपासक, तूच माय भवानी न्याय. आदर्श मांडण्या कधी होते ज्योतिबाची सावित्री, आदर्श मांडण्या कधी होते ज्योतिबाची सावित्री, तर कधी डॉक्टर बाबासाहेबांची तू आई. रूपात तुझ्या दिसे मज नित्य,
मा भवानी आई. रूपात तुझ्या दिसे मज नित्य मा भवानी आई. वीर तू मर्दानी, वीर तू मर्दानी, रणांगणात होते झाशीची राणी. वीर तू मर्दानी, रणांगणात होते झाशीची राणी. क्रोध तुझा पाहुनी, इंग्रज मागती तुझला पाणी पाणी. छत्रपती शिवबाची तू जिजाऊ, छत्रपती शिवबाची तू जिजाऊ, झाली रयतीची आई. नाना रूपात नावाजली, नाना रूपात नावाजली तू. तुझ्याच पोटी जन्म घेण्या हात जोडतो मी गाई, मी गाई. धन्यवाद. किती किती छान दादा. नारी तू जग उद्धारी, तू ग जगात भारी, तू लाखात भारी अशी नारी. ही नारी संस्कृती, कला, गुण आत्मसात करून जीवनामध्ये प्रत्येक पाऊल टाकत असते. मग ती अगदी ज्योतिबाची साऊ असो, लक्ष्मी असो किंवा आपली रणरागिणी असो, जी प्रत्येक प्रसंगामध्ये खंबीरपणे उभी राहते आणि आपला मार्ग निवडते. अन्याय सहन न करता ती त्याला वाचा फोडते आणि स्वतःचं जीवन स्वतःच सुखकर करण्याचा प्रयत्न करते. पण मला एक नक्की अशी गोष्ट सांगावीशी वाटते की दादा तुमची रचना इतकी अप्रतिम होती की खरोखर अशा प्रत्येक सामाजिक पुरुषाच्या भावनात मनात जर कधी असे भाव आले तर मला वाटतं नुसतं शब्दात वर्णन करण्यापेक्षा, नारी शक्तीची नुसती पूजा करण्यापेक्षा असे जर कधी प्रत्येक पुरुषाच्या मनात नारीविषयी इतकंच प्रेम, आत्मीयता आणि आदर असेल तर तो नवरात्र उत्सव खऱ्या प्रकारे साजरा होईल असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. कारण की नारी ही फक्त दुर्बळ नाही, ती खूप शक्तिशाली आहे आणि तिच्यातले गुण तुम्ही खूप छान मांडलेत दादा. खरोखर तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. यानंतर आता नारीची विविध रूपं बघितली, आता प्रतिभाताई विभूते अजून कोणतं वेगळं रूप दाखवतात आणि कोणत्या विविध रंगात आपली रचना मांडतात बघूयात बरं. नमस्कार, मी सौ प्रतिभा विभूते, पुणे. शोध अस्तित्वाचं साहित्य मंडळ आयोजित नवरात्र उत्सवामध्ये मी माझा सहभाग नोंदवत आहे. माझं स्वलिखित गोंधळगीत मी सादर करत आहे. गीताचे बोल आहेत, उदे गांबे उदे. उदे गांबे उदे, उदे गांबे उदे, उदे गांबे उदे, उदे गांबे उदे. तुळजापूरची आई भवानी गोंधळाला यावं, कोल्हापूरची अंबाबाई गोंधळाला यावं, माहुरगडाची रेणुकाई गोंधळाला यावं, नांदुरगडाची सप्तशृंगा गोंधळाला यावं, गोंधळाला यावं, गोंधळाला यावं. तुझा गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं. उदो 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 उदो. शुभ कार्य घडले आई माझ्या या सदनी, आशिष द्यावा याला यावे हीच तुझं विनवणी. तुझ्या पंखाच्या छायेखाली आम्हाला तू घ्यावं, गोंधळाला यावं आई गोंधळाला यावं. तुझा गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं. उदो 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 उदो. घरात मांडी येली आई तुझी ग पूजा, यावे जगज्जननी आई तुझं अष्टभुजा. चुकले आमचे काही आई सांभाळून घ्यावं, गोंधळाला यावं आई गोंधळाला यावं. तुझं गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं. उदो 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 उदो. तुंतुन संबळावरी सुर गोंधळाचं गाणं, गोंधळी काकाला मिळे देवीचे वरदान. आई तुळजा भवानी माय हाकेल माझ्या धाव, गोंधळाला यावं आई गोंधळाला यावं. तुझं गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं. उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई,
उदे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई उदे 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 उदे. धन्यवाद. वा वा वा. उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे. अशा अंबाबाईचा, जगदंबेचा, सगळ्या 16 कुलस्वामिनी मातेचा उदो उदो करून रचनेकडे थोडक्यात वळते. ताई, अप्रतिम गोंधळ घातलात तुम्ही. 3.5 शक्तिपीठांच्या देवींना आपल्या घरी बोलवलं. सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांना अखंड सौभाग्य दे, सुख दे, शांती दे, सगळ्यांचं चांगलं होऊ दे. इतकी छान भावना मांडून देवीला विनवणी केलीत आणि देवीला साकडं घातलं. इतकं छान साकडं घातलं तुम्ही की नक्कीच देवीपर्यंत तुमची साथ पोचली असेल. अशीच साथ घातल्यानंतर नक्कीच देवीची कृपा आपल्या सगळ्यांवर होणारच. आता आपण वळूयात आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या रचनेकडे. आजची शेवटची रचना घेऊन येत आहेत आपल्या समूहाच्या संस्थापिका सौभाग्यवती वर्षाताई फटकाय. बघूयात बरं ताई आता नारीशक्तीविषयी काय नवीन त्यांचं मत मांडतायत. नमस्कार, मी वर्षा फटकाळे वराडे, ठाणे. शोध अस्तित्वाचा साहित्य समूहाची संस्थापिका आजच्या उपक्रमासाठी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे नारी शक्ती. मातृरूपी वात्सल्य पत्नीरूपी मैत्र्य, मातृरूपी वात्सल्य पत्नीरूपी मैत्र्य, तू विश्वाची नारी शक्ती अद्भुत असे. अनुपम लावण्यवती नारी तू, अनुपम लावण्यवती नारी तू, भविष्याची बीजे तुझ्या गर्भात वसे. सोपा नाहीच जगती शोध अस्तित्वाचा, सोपा नाहीच जगती शोध अस्तित्वाचा, शूर कर्तृत्वाने घडे इतिहास जगाचा. लक्ष्मी जिजाई साऊंचा खडतर लढा, लक्ष्मी जिजाई साऊंचा खडतर लढा, अन्यायाविरोधात चाले गाज संघर्षाचा. आईच्या गर्भापासूनच अस्तित्वाचा लढा, आईच्या गर्भापासूनच अस्तित्वाचा लढा, अग्निदिव्यातून स्वतः सिद्ध जगती. स्वर्णमय कर्तृत्व झळकते मग अंबरी, स्वर्णमय कर्तृत्व झळकते मग अंबरी, सोसोनिया झळा त्याची दुःखाच्या संगती. पदोपदी परीक्षेने प्रतिभा फुलली, पदोपदी परीक्षेने प्रतिभा फुलली, परिघाबाहेर नारी सहज पडली. आता नाही सोसणार, नाही सोसणार, आता नाही थांबणार, नाही सोसणार, शेवटचे लाचारी तिज पाहून रडली. दिव्य भविष्याची तिच्या मनात चाहुल, दिव्य भविष्याची तिच्या मनात चाहुल, आमिष त्यागना सिद्ध होतसे पाऊल. सहनशील कोमलतेची उतरवणी झूल, सहनशील कोमलतेची उतरवणी झूल, प्रबळ इच्छाशक्तीचे हाती घेतले ते शूल, प्रबळ इच्छाशक्तीचे हाती घेतले ते शूल. अत्याचारी मनुवर ती पेटून उठते, अत्याचारी मनुवर ती पेटून उठते, पुरुषी दास्यत्व तेची क्षणात सुटते. जन्म जन्मांतरीची जोडलेली नाळ, जन्म जन्मांतरीची जोडलेली नाळ, सीमा रेषा त्याची जणू सहज तुटते. शोध अस्तित्वाचा मग येतो संपुष्टात, शोध अस्तित्वाचा मग येतो संपुष्टात, स्वप्नांची फुलते एक सुंदरशी बाग. खूप वार झेलले मनी राग अनुराग, खूप वार झेललेले मनी राग अनुराग, यावे स्वतंत्र अस्तित्व, यावे स्वतंत्र अस्तित्व, नको दातृत्वाचा त्याग, नको दातृत्वाचा त्याग. धन्यवाद. खूपच सुंदर ताई. नारी शक्तीचं वेगळं रूप म्हणजे वेगळ्या प्रकारची धाटणी की ती शक्ती कशी ओळखते ते म्हणजे स्वतःचा शोध घेऊन. तू स्वतःला शोध, तुझ्यात काय आहे, तुझं अस्तित्व शोध आणि ते सिद्ध कर. फक्त चूल आणि मूल या भावनेत आता राहू नकोस, तू आता उंबरठ्याच्या पलीकडे जा, असं सांगणारी छान
संबोधक अशी रचना खूप छान शब्दात वर्णन करून मांडलीस. सादरीकरणाने अतिशय सुरेख केलंस. कारण की स्त्रीने खरोखर स्वतःला सिद्ध करून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं तर तिची एक वेगळीच छाव पडते आणि तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अजून आदराने सगळ्यांचा होतो. अशा छान सुंदर वैविध्यरंगी आज आपण रचनांचा उपभोग घेतला, आनंद घेतला आणि आपले नक्कीच ज्ञानामध्ये शब्दांची भर पडते, विचारांची भर पडते. अशा कार्यक्रमाच्या छान माध्यमातून सगळेजण आपलं मत व्यक्त करतात. मग अगदी अनिताताईंच्या देवीच्या रचनेपासून असेल किंवा सुनाताईंचं देवी महात्म्य असेल, इंगळदादांची खूप छान अशी नारीशक्तीविषयीचे विचार, प्रतिभाताईंचा गोंधळ आणि वर्षाताईची शोध अस्तित्वाचा ही नारीशक्तीवर एक वेगळ्या ढंगाची रचना. नक्कीच खूप छान प्रकारे सगळ्यांनी सादरीकरण केलं आणि सगळ्यांना खूप आनंद मिळाला. नवीन रंग भक्ती आणि शक्तीचा, नवरात्राचा हा एक रंग करूयात सगळे मिळून साजरा आणि होऊयात देवीच्या नामस्मरणात दंग. असं छान आजचं दुसरं पुष्प आपण देवीच्या चरणी अर्पण केलेलं आहे. आता मला असं वाटतं की इथंच आपण कार्यक्रम थांबवूयात. शेवटचा एक श्लोक घेते. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. शुभरात्री. रामकृष्ण हरी.